आजपासून नागपुरामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं। हे अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि या अधिवेशनामध्ये 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं काल बहिष्कार टाकला। सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे, भ्रष्टाचार करून कंत्राटदारांच्या घशात पैसे घालण्याचं काम सत्ताधारी करतायत असं म्हणत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला। विरोधकांनी परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकल्याचं फडणवीसांनी म्हटलंय, तर राज्य कुठेही दिवाळखोरीकडे चाललेलं नसल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। विरोधकांना राज्य दिवाळखोरीत दाखवण्याची घाई झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला। विरोधकांच्या पत्रावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सही नसल्याचं त्यांनी म्हटलंय। विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। विरोधी पक्षनेता निवडला तर पाप बाहेर येतील अशी सरकारला भीती आहे असं भास्कर जाधव म्हणाले, तर पाशवी बहुमतामुळे सरकारची मुजोरी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षाचा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर आत्ताचा विरोधी पक्ष दिशाहीन असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। अधिवेशनामध्ये 18 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली। संख्या कमवा आणि विरोधी पक्षनेतेपद मिळवा असं म्हणत विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवरून शिंदेंनी विरोधकांना टोला हाणला, तर विरोधी पक्षनेतेपदाकरता न भांडता जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहनही त्यांनी विरोधकांना केलं। आमच्या सरकारच्या दुसऱ्या इनिंगचं दुसरं अधिवेशन असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय, तर या अधिवेशनामध्ये विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले। विरोधी पक्षांनी नेते पायऱ्यांवर स्टंट करण्यात धन्यता मानत असल्याची टीका शिंदेंनी केली आहे, तर विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचंही ते म्हणाले। तुमच्या काळात उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य होतं का असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। सरकारच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नव्हते। अजित पवार पुण्यामध्ये असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। दरम्यान अजित पवार पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित नसल्यानं चर्चांना उधाण आलं। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मग या नेत्यांची बैठक पार पडली। विरोधी पक्षनेतेपद आणि अधिवेशनातल्या इतर मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली। नागपूर रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळी विरोधी पक्षाला देण्यात आलेला नाही। दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेतेपद नसल्यानं रवी भवन इथं कॉटेज विरोधी पक्षाला देण्यात आलेलं नाही। दरवर्षी रवी भवन इथला 22 आणि 23 नंबरचा बंगला विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्षनेत्याला दिला जायचा, पण यावेळी 23 नंबरचा बंगला मंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिला गेलाय आणि 22 नंबरचा बंगला अद्याप कोणालाही अलॉट झालेला नाही। लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मजबूत विरोधी पक्ष आवश्यक असल्याचं मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सोशल मीडियावर ट्विट केलं आणि सरकारवर टीका केली। केवळ सत्ताधारीच नव्हे तर मतभिन्नता असलेले विचार लोकशाहीला बळ देतात असं त्यांनी म्हटलं आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नांदेडमध्ये महायुती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण युती करायची अशोक चव्हाण यांची इच्छा नव्हती, त्यामुळे युती झाली नाही असं शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले। त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीकरता आमची सगळ्या प्रभागामध्ये लढण्याची तयारी आहे असे संकेत देखील कल्याणकर यांनी दिले। ज्या चिखलात शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं त्याच चिखलात स्थानिक नेत्यांना टाकून हाणलं पाहिजे अशी टीका केली राजू शेट्टींनी। शेतकऱ्याच्या नुकसानीची व्यवस्थितपणे पंचनामे करून माहिती घेणे हे स्थानिक नेत्याची जबाबदारी असते, मात्र नेत्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली नाही असा आरोपही राजू शेट्टींनी केला। टिटवाळा मांडा परिसरामध्ये मनसेला मोठं खिंडार पडलंय। मनसेच्या नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला। रामदास आठवले हे उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या मेळाव्याकरता आले होते। यापुढे निवडणूक नको, जाहीर लिलाव काढून महापौर अध्यक्ष नगरसेवकपदी नियुक्ती करा
अशी मागणी शिवसेना शिंदे पक्ष पदाधिकाऱ्यांना केली आहे. निवडणुकीमध्ये पैसे वाटपाचा आरोप करत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे. कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टीचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. पनवेलमधील खांदा कॉलनीमध्ये सकल मराठा समाज मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्याकरता मराठा आंदोलक मनोज जरांगे हजेरी लावताना दिसले. यावेळी मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांचा मनोज जरांगेंच्या हस्ते गौरव करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला मिळालेल्या 58,000 दुबार मतदार याद्यांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये प्रत्यक्षात केवळ 14,000 नावच एकसारखी असल्याचं समोर आलं. त्यापैकी 7,000 मतदारांचेच मतदान कुठे होणार आहे हे निश्चित करण्याचा प्रश्न उरला असून आता प्रशासनाकडून संबंधित मतदारांच्या घरी जाऊन लेखी संमती घेतली जाणार आहे. संभाजीनगरमधील भाजपचा मुख्य कार्यालय, जिथे महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्डातील इच्छुक उमेदवारांना फॉर्मचं वाटप करायला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल 5 तासांमध्ये 570 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी फॉर्म घेतले. अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिकांचं नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पूर्वीच्या शासन निर्णयानुसार 3 हेक्टरपर्यंतच्या पिकांची नुकसान भरपाई द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या अनुषंगानं न्यायालयानं शासनासह सगळ्या प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश काढला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेनं रस्ते विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. त्यासाठी रस्त्याच्या आड येणाऱ्या मालमत्ता पाडण्यात येत आहेत. मनपानं सुमारे 5,000 मालमत्ता पाडल्या. त्यापैकी काही सरकारी जागांवर अतिक्रमणं होती, तर काही मालमत्ता अधिकृत होत्या. महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीचा इशारा देण्यात आलाय. हवामान खात्यानं विदर्भातील 3 जिल्ह्यांकरता येलो अलर्ट जारी केलाय. राज्यभर तापमानात चढउतार सुरूच आहेत, परंतु विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन केलं. त्या शिक्षकांना 1 दिवसाचा पगार मिळणार नाहीये. आंदोलनामुळे प्राथमिकच्या 21,477 तर माध्यमिकच्या 2,539 शाळा बंद राहिल्या. आंदोलनामध्ये दोन्ही शिक्षण विभागाकडील 35,000 शिक्षक विनापरवाना सहभागी झाले होते. धनंजय मुंडेंनी घातपाताचा कट रचल्याबाबत तिघांनी कबुली दिली, मात्र अजून अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल मनोज जरांगेंनी केला. चौकशी न झाल्यास परिणाम गंभीर होतील, असा इशारा जरांगेंनी दिला. मावळातील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची जुना पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटे फाटा इथं भेट घेतली. धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा जरांगे यांच्यासमोर मांडली. जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील यांनी जिल्हा परिषदच्या पाणीपुरवठा विभागामध्ये टेंडरमध्ये तब्बल 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय. चुकीच्या पद्धतीनं एस्टिमेट तयार करून मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू याला अखेर अटक करण्यात आली आहे. तारूला दुपारी पुण्याच्या पौड न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. कर्जतमधील जीवन शिक्षण मंदिर शाळेची दुरवस्था झाली आहे. राम गणेश गडकरी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे काही महिने या शाळेमध्ये शिकल्याची नोंद आहे. अनेक मोठे लोक या शाळेत शिकलेले असताना देखील शाळेच्या दुरवस्थेबाबत अनेक तक्रारी देऊन देखील दुर्लक्ष केले जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. सारंगखेडाच्या घोडे बाजारामध्ये दाखल होणारे कोट्यवधीचे घोडे सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेत. त्यातच 1,71,00,000 किमतीचा व्हाईट कोब्रा नामक घोडा आपल्या किमतीमुळे चांगलाच चर्चेत आलेला आहे. पंजाबच्या श्री जगतार सिंग यांच्या मालकीचा हा घोडा पंजाबमधल्या 12 अश्व स्पर्धेचा विजेता ठरला. महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा तातडीनं संमत करावा या मागणीनं दापोलीमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली केळसकर नाका इथं धरणं आंदोलन करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांच्या विरोधात कोर्टात मानहानी दावा दाखल केलेला आहे. या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी होणार आहे. सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेच्या मार्फत अंजली दमानिया यांच्या विरोधात अनेक वक्तव्य केली आहेत. त्याविरोधात अंजली दमानिया यांनी मानहानीचा दावा केला.
दौंड पोलीस दलातील नाईक हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता आहेत। या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे। वरिष्ठांच्या छळामुळे ते बेपत्ता झाले असून त्यांच्या पत्नीने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। त्यांनी तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली असून पत्रातून अनेक गंभीर आरोपही समोर येत आहेत। गोव्यामध्ये नाईट क्लबला आग लागली। नृत्य कार्यक्रमादरम्यान वापरण्यात आलेल्या फायर गन किंवा फायर कॅन्डलमुळे आग लागली असा अंदाज वर्तवला जातोय। हॉटेलचं डेकोरेशन लाकडी असल्यानं आग वेगाने पसरली असंही बोललं जात आहे। ट्रॅक्टरवर बसलेल्या 2 मुलींसह ट्रॅक्टर थेट खोल विहिरीमध्ये पडले। धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील गणेशपूर गावात ही दुर्घटना घडली। एका मुलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलं, तर 2 मुली अद्यापही बेपत्ता आहेत। शेतकऱ्यानं कांदा भरण्याकरता ट्रॅक्टर आणला होता। बातमी कोल्हापूरची आहे। आता बातमी कोल्हापूरची। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपुरामध्ये तरुणांवर चाकू हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये आकाश नलवडे हा गंभीर, तर शाहरुख मुजावर हा किरकोळ जखमी झालाय। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। नायगावच्या उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दुचाकी चालक तरुणाचा मृत्यू झालाय। दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी आहे। कामथे घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची टिप्परला धडक बसली आणि मोठा अपघात झाला। या अपघातामध्ये टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झालाय। डंपरमधल्या एकाची प्रकृती गंभीर आहे। वनजमिनीवर अवैधरित्या गांजाची शेती करणाऱ्या विरोधात शिरपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली। तब्बल 1,06,00,000 रुपयांची गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहेत। बातमी आहे नांदेडची। नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी आणि झळकवाडी दरम्यान जंगलाजवळ गांजाची शेती आढळून आली। इस्लामपूर पोलिसांनी धाड टाकत 45 किलो गांजा जप्त केलेला आहे। बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केले। मार्क्स वाढवून देतो असं आमिष दाखवून हे कृत्य करण्यात आलं। शिक्षकाला अटक करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर समुद्रकिनारी रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार। समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यात ओलसर वाळूवर धावणाऱ्या जोडीदार बैलांचा वेग आणि गाडीवानांचा तोल सांभाळण्याचा रोमांचकारी क्षण पाहण्याकरता प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती। नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये सर्वाधिक आकर्षक घोडा पाहायला मिळाला आणि ते घोडा आणि बुलेट यांच्यात झालेल्या शर्यतीचं चित्र। मध्य प्रदेशच्या महेश्वर इथल्या यादव स्टड फार्मचा वेगवान राणी घोडीनं बुलेट सोबत रेस केली। सारंगखेड्याच्या घोडे बाजारामध्ये दाखल होणारे कोट्यवधीचे घोडे सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत। त्यातच 1,71,00,000 किमतीचा व्हाईट कोब्रा नावाचा घोडा चर्चेत आलाय। हा घोडा पंजाबमधल्या 12 अश्व स्पर्धेचा विजेता ठरला। मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी परिसरातील गोरगरीब आणि गरजू महिलांकरता भव्य मेळाव्याचं आयोजन केलं होतं। या मेळाव्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते महिलांना मोफत शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशीनचं वाटप करण्यात आलं। मागाठाणेमधली ही दृश्य आहेत। पियुष गोयल यांच्या हस्ते महिलांना उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं। महत्त्वपूर्ण विमानसेवा 15 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगो प्रशासनानं घेतलेला आहे। या निर्णयामुळे पर्यटन व्यावसायिकांसह इतर क्षेत्रांमध्ये संतापाची लाट आहे। अहिल्यानगरमध्ये प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं घेतला आहे। श्रीगोंदा मतदारसंघातील तब्बल 4,000 नावं नव्यानं अहिल्यानगर शहराच्या मतदार यादीत दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। भिवंडीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची ताकद वाढलेली आहे।